तर मित्रांनो, हा मला हॅपी मस्त डान्स करू राहिला. गाणं कोणतं आहे माहिती आहे का? बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना टन 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 टन. आणि मग लागलं महाराष्ट्राचं गाणं, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. जबरदस्त फंक्शन झालं बा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता मी आली इकडे मला हॅपीच्या स्कूलमध्ये. हे आहे श्लोका स्कूल. तर आज आहे फंक्शन. चला आता आपण गेटमध्ये जाऊ, है ना. चला गेटमध्ये जाऊ. साहेब कुठे पता नाही, इकडे आहेत ते, तिकडे. मी इकडनं आली गो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो दुसऱ्या गेटमधून, आहे ना. तर दुसऱ्या गेटमधून इकडून आलो गाडीवर. चला आता मी तुम्हाला मस्त इकडं तेलंगणामधलं मस्त फंक्शन दाखवतो, मग हॅपीच्या शाळेतलं. तर काय मस्त डेकोरेशन वगैरे केलं. हे वेलकम इथं आहे ना, वेलकम ठिकाणी मस्त 3 बाया उभ्या केल्या. एकीनं लावला मला मस्त टिक्का, एकीनं लावलं ते अत्तर फत्तर फेकलं बा, काय फेकलं. आणि एकीनं लावलं असं चंदन. ते काय मी तुम्हाला दाखवलं, बघू शकता. आणि गेलो बाबा, मग काय पाहतात, अरे बाप रे, पुरं ब्राऊन भरेल मिळाले का. आता बसाव तू कुठे बसाव, मला तर लय पंचायत पडली होती ना राव, कुठे बसू कुठे नाही. मी साहेबाला म्हणून मायला उशीर केला आम्ही आपण, म्हणून आपल्याला खुर्ची काही भेटली नाही. या खुर्च्याच झांबलं जात बाय, इकडे खुर्च्या तिकडे खुर्च्या. मी बसली बा झांबलत, आणि मी बसली व्हिडिओ बनवत, साहेब बसले खुर्ची झांबलत. आता इकून तिकून कसं बी जुगाड केलं साहेबानं. चाल म्हणत, आता मी तुला खुर्ची धुंडून देतो. तर मग काय पाहायचं, मी तर बा हे लोकच पाहायचं, एवढी मोठी पब्लिक, हे एवढे सारे लोक कसे काय आले बाबा. आम्ही आता मी इकडे भोपाळमध्ये होते, एवढे काही लोक येतात नाहीत, ते काय मोजकेच लोक येत जात. काहीतरी 2 ते 3 हजार होती, 10,000 पब्लिक. अरे बापरे, खतरनाक. मग काय साहेब आले बा मस्त बॉडीगार्ड सारखे. साहेबानं पाहिजे इकडे तुमची काही दिसलीच नाही. मग गेलो बा तिकडे, भयंकर मला हसू येत जायला रस्ता नाही, कुकून जा कुकून नाही. मग इकडून आलो बा, साहेबानं मला VIP सारखं प्रोटेक्शन दिलं आणि इकडे घुसलो. मग इकडे घुसल्यानंतर म्हणलं मला लय भूक लागली. साहेबांना आणले मग 2 पकोडे, 80 रुपयाचे 4 पकोडे. बापरे. मग खाल्ले पकोडे, तुम्हाला हाय हॅलो केला. आणि मग आणखीन भूक लागली. मग काय बापा म्हणलं आणा पॉपकॉर्न आणले. मग साहेबानं खाल्ले मग दोघायनं. आणि काय बा भयंकर महाग देतात बरं इकडे. शाळा असली की मग तलेच. आणि हे पोरगं पा, या पोराची ना मला लय क्यू येत जाय. बिचारायला ना उठता येत ना बसता येत, असं एवढं मोठं वजं घेऊन बिचारं हे करत बसलं. आणि हे पा हॅपी पा कसा नाचते, खतरनाक नाचते ना बा, लय मस्त जबरदस्त. त्याचं गाणं माहिती आहे कोणतं होतं? बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल माने ना टन 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 टन. असं गाणं होतं त्याचं. म्युझिक तर लावून राहिली होती, पण काय यूट्यूबवाला कॉपीराईट देत होता, म्हणून मग मॅस तोंडानं म्युझिक लावलं. मग लागलं बा आपल्या महाराष्ट्राचं गाणं, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. काय अशा अंगाले काटे येत जात ना, खतरनाक. महाराष्ट्राचं गाणं कुठे बी लागलं ना बा, मग काय आपल्याला लयच नाही कॉलर टाईट होते आपली, महाराष्ट्राचं गाणं लागलं म्हणजे. आणि मग असं तसं झालं बा, फंक्शन झालं आणि चाललो आम्ही घरी. साहेब चालायला लवकर लय उशीर होते, आणखीन आपल्या हॉटेलमध्ये जेवण बी करायला लागते. आणि हे पा पोराचं तोंड ना एवढं सकत झालं बरं, नाचू, कारण 2 वाजतापासून पोरगं शाळेत आलं होतं ना. 2 वाजतापासून चाललो मग बा, साहेबाच्या मागं चाललो आम्ही. लय वाजले होते बा आम्हाला घरी जाता, कारण फंक्शनलेच लय वाजले होते. 10:30 पावणे 11 झाले होते स्कूलमध्ये. मग आम्ही पोचलो हॉटेलमध्ये. आता काय हॉटेलमध्ये देतात साहेब पता नाही. तर मला विचारतात काय बी, म्हटलं तुमच्या मनानंच काय द्यायचं, मी फक्त खायचं काम करतो. तर हे आहे हॉटेल बा. तुम्हाला वाचता येते का हे नाव? कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला ते वाचता येते बा. आणि हे पा हॅपी काय करू आलो होता आम्ही. आता जेवण वगैरे करतो, आम्ही आणि मग जातो घरी, आहे ना. कारण हॅपी लकी तर काही आला नाही बा, उद्या त्याचा पेपर आहे, लकी काही आला नाही. हे इकडे घेऊन राहिलो आम्ही. साहेबांना दिले, काय ऑर्डर दिलं होतं पत्ता नाही. आता भूक तर अशी लागली होती मित्रांनो, काय सांगू निरा, लयच भूक लागली होती. पण आज ते एक मेन काम झालं की घरी जाऊन ना स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, आहे ना. आज शांतता आहे बा, मस्त आज आयतच जेवण भेटलं मला, आहे ना. तर इकून तिकून बसलो बा. आता मग साहेबांनी दिलं मसाला पनीर ऑर्डर. मग
आणि त्याच्यासोबत मस्त तंदुरी रोटी नशा हाणल्या का नाही. मग तुम्हाला काय सांगू, आम्हाला काहीच नाही भेटत ना असं गरम गरम खायला. नवऱ्याने लेकरालेच खाऊ घाला गरम, आपल्याला कोणीच नाही देत की चला बा तू ये तुले गरम खाऊ घालतो. मी तर म्हणतो ना, असं जर असलं ना स्वयंपाक करायला जीवावर आले की बस हॉटेलमध्येच खायला जाऊ. पण गोष्ट अशी ना, मी भयंकर हे आहो ना पायणारी, हे कसं केलं असेल ते कसं केलं असेल असं चालू आहे. मग इकडून तिकडून जेवण झालं बा, निघालो घरी. लय मोठा सोप घातला तोंडात आणि जरासा म्हणलं पुडीतनी घेतो बांधून. साहेब हो बिचारी इज्जत गमावशील, फालतू गोष्टी काही करू नको. तर मित्रांनो आता पोचलो आम्ही घरी. आता वाजले 11:30 आणि लय थकलो बा, लय म्हणजे लय थकलो. आणि भयंकर थकली आता, कारण ते मी घोडा वगैरे बांधला होता ना, त्याच्यामुळे ते केस असे लय टाईट झाले होते, म्हणून खोलून टाकले घरी येता बरोबर. प्रोग्राम बी लय चांगला झाला मग हॅप्पीचा. 1 नंबर ॲन्युअल फंक्शन झालं. तर जेवण वगैरे तिकडूनच करून आलं हॉटेलमधून. तर आजचा व्हिडिओ ना इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. असेच आपले मस्त ब्लॉग पाहत राहा ना. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा, शेजारा पाजाराला बी शेअर करावं आहे की नाही. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय. बाय बाय.